राज्यात पुन्हा खांदेपालट होणार. शिंदे दादांना मुख्यमंत्री पदाची ऑफर. फडणवीसांना शह देण्यासाठी काँग्रेस सरसावली. महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं, मात्र मंत्रिपद आणि पालकमंत्री पदावरून कुरघोडीचं राजकारण रंगल्यानं शिंदे गट आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीत अस्वस्थता पसरल्याची चर्चा रंगली आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते नाना पटोलेंनी थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवारांना मुख्यमंत्री पदाची ऑफर दिली आहे. अजित पवार आणि एकनाथ शिंदे हे फार आता त्रासलेले आहेत. महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा मुख्यमंत्री कार्यालयातूनच सगळं चालेल अशा पद्धतीचं एक नवीन आयाम आमचे मित्र देवेंद्र फडणवीसांनी आणलेला आहे. या दोघांनाही माझा सल्ला असा आहे, अजित पवारांना आणि एकनाथ शिंदे साहेबांना, की आपण तुम्हाला मुख्यमंत्री व्हायचं तर आलटून पालटून दोघांनाही मुख्यमंत्री आम्ही करू, आमच्याबरोबर या. काँग्रेस पक्ष त्यांच्या पाठीशी राहील. कॉमस्कोरनुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. विधानसभा निवडणुकीत महायुतीला 230 जागांचं बहुमत मिळालंय, तर महायुती सरकारमध्ये तब्बल 42 मंत्र्यांनी शपथ घेतली आहे. मात्र निधी वाटप, पालकमंत्री पद यावरून शहाचं राजकारण रंगलंय. त्यामुळे अस्वस्थ असलेल्या शिंदे आणि दादांना काँग्रेसनं साथ घातली आहे. मात्र सर्वाधिक आमदार असलेल्या भाजप विरोधात दादा आणि शिंदे गटाचं महाविकास आघाडीसोबत समीकरण शक्य आहे का ते देखील पाहूयात. महाविकास आघाडीकडे 50 आमदारांचं संख्याबळ आहे. अजित पवारांसोबत 41 आमदारांचं संख्याबळ आहे. एकनाथ शिंदेकडे 57 आमदारांचं संख्याबळ आहे. तिन्ही पक्ष एकत्र झाल्यास बहुमताचा आकडा गाठणं शक्य आहे. हे असं असलं तरी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मात्र नाना पटोलेंनाच उलटी ऑफर दिली आहे. तर बावनकुळेंनी पटोलेच काँग्रेसला सोडण्याचा विचार करतील असा टोला लगावलाय. होळीमध्ये काही बुरा न मानो होली आहे, सगळे त्याचा आनंद घेतात, प्रत्येक वेगवेगळ्या पद्धतीने आनंद उठतो. पण आमचा रंग भगवा आहे. आता भगवा रंग ज्याला परवडेल, भगवा रंग ज्याला आवडेल त्याने सोबत यावं. त्यामुळे ज्यांना कोणाला वाटेल या भगव्या रंगामध्ये न्हावून निघावं आणि सोबत यावं, अशा प्रकारच्या सगळ्यांना मी शुभेच्छा देतो. नाना पटोलेला एक दिवस वाटेल की आता काँग्रेस पक्षात काही राहूनही काही उपयोग नाही आहे. शेवटी त्यांनी काँग्रेस पक्षातच राहावं. काही माझी त्यांना काही ऑफर वगैरे नाही, त्यांना काही त्यांनी असं मला म्हटलंही नाही. पण त्यांना हे दिसेल नाना पटोलेला आजच्या होळीच्या दिवशी की महायुती रोज मजबूत होत चालली आहे आणि पुढचे 15-20 वर्ष काही काँग्रेसला संधी नाही असं त्यांना दिसेल. विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीतही सगळं काही आलबेल नाही. त्यातच काँग्रेसचे नेते भाजप आणि शिंदे गटात प्रवेश करतायत. त्या पार्श्वभूमीवर नाना पटोलेंमध्ये एवढा कॉन्फिडन्स कुठून आला? नाना पटोलेंनी तिन्ही पक्षांशी चर्चा केली आहे का? समोरासमोर आल्यानंतर शिंदेंकडे बघणंही टाळणारे उद्धव ठाकरे शिंदेंना आणि शरद पवार अजित पवारांना स्वीकारणार का? यावर नव्या राजकीय भूकंपाची तीव्रता ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.